झालं नाही कधी हरे राम झाले की मग हे करायचं. हरे राम झालं की हां हरे राम झालं की मग हे करायचं. हरे राम झालं की घालायचं. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 तीन शिरे साहात तया माझ दंडवत. तीन शिरे साहात तया माझे दंडवत. तीन शिरे साहात तया माझ दंडवत. तीन शिरे साहात तया माझा दंडवत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. बोला पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान रामचंद्र महाराज की जय. श्रीपाद वल्लभ दिगंबराज जय. श्री सद्गुरु पंचमगिर महाराज की जय. सब संतन की जय. जय. आता घालले का हा करे काय ना माळ घाला करला
माळ माळ घाला गंधा लावा पचपळा तिकडे बघा. आहे नका 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 मग बस नका एक झालं बस. ते ज्ञान पै बरवे जरी म्हणे आथी आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेशी. जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुवटा ओळगुणे तरी तनु मनु जीवे. चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुशिले. जेणे अंतकरण बोधले संकल्पा नये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः. ज्ञानराज माझी योगी आची माऊली तेने निगमवल्ली प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अध्यात्म विद्येचे दाविलेश रूप चैतन्याचा दीप उजळिला. 56 भाषेचा केलाशे गौरव भवार्णवी नाव उभारली. श्रवणाचे मिशे बैसावे येऊने साम्राज्य भुवनी सुखी नांदे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. भाव धरुणी वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. सौमुखे आपण सांगितो महाविष्णू श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेशी. तेची ज्ञान वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया. एका जनार्दनी संशय सांडुनी दृढधरी म्हणे ज्ञानेश्वरी. प्रस्तुत प्रसंगी या पवित्र दिव्य भव्य श्री क्षेत्र दत्त मंदिर लंजवाड तालुका भालकी जिल्हा बीदर राज्य कर्नाटक आणि भारत देशी ही पुण्यभूमी आहे. ज्या ज्या ठिकाणी दत्त मंदिर आहेत दत्त विभूती आहे दत्त वास्तव्य आहे आणि त्या ठिकाणी ज्या आपल्या शरीरातील आदी व्याधी आहेत त्यांच्या दर्शनाने तत्काळ नाहीसे होतात हे गुरुचरित्र सांगतं. प्रस्तुत प्रसंगी आज आपल्या गावातील अखंड हरिनाम सप्ताहातील 4था दिवस बरेच महान महान संत या ठिकाणी प्रवचन केले, कीर्तनातून उपदेश केले आणि 4थ्या दिवसाची प्रवचन रूपी सेवेचे पुष्प माझ्यासारख्या पामराला मिळालं हे मी माझे परमभाग्य समजतो. आणि ज्यांच्या भाग्यामध्ये पुण्य आहे
आणि त्याच लोकांना देवाचं दर्शन भेटतं, देवाचं प्रसाद भेटतं आणि देवाच्या चरणाजवळ जागा भेटते. जर भाग्यात नसेल, पुण्याचा ठेवा नसेल, तर हे आपणाला मिळणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये इतकं सुंदर सांगितलेले आहेत. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. बघा, आपल्या पदरामध्ये पुण्य असेल तरच साधू संत सज्जनाची संगत आपणाला भेटते, देवाचं दर्शन होतं आणि चांगले विचार आत्मसात होतात. नाहीतर या ठिकाणी जर आपल्या जन्मामध्ये, आपल्या भाग्यामध्ये जर पाप असेल, आपले कर्म पापी असतील, तर दुर्जनाची संगत भेटते. दुर्जन लोकांची संगत म्हणजेच हेच नरकाची प्राप्ती आहे. म्हणून साधू सज्जनाची संगत धरा, असं 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र आणि बरेच साधू सज्जनांनी सांगितलेले आहेत. काय सांगू संताचे उपकार, मज निरंतर जागविती. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, असं तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातेमध्ये म्हटलेले आहेत. ज्या घरचे संस्कार उत्तम असतील, त्या घरचे मुलं मुली सुसंस्कारित होतात. आपला संसार सुखाचा करून विश्वाचा सुद्धा संसार तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगा, असं सज्जनांनी, साधूंनी उपदेश केलेले आहेत. आणि त्या न्यायाप्रमाणे अशी मुलं मुली समाजाची सेवा करतात, देशाची सेवा करतात. म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वरीतील अध्याय 4 ज्ञानकर्म संन्यास योग, आणि या ओवीवर बोलत असताना मनुष्याला ज्ञान पाहिजे, कर्म पाहिजे आणि शेवटी ज्ञानाचाही त्याग आणि कर्माचाही त्याग होतो, तेव्हा आपणाला वैकुंठ पद भेटतं. बरं का. ज्ञानेश्वरीमध्ये मराठी भाषेचा गौरव करीत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर असं वर्णन केलेले आहेत, गौरव केलेले आहेत. माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळविन. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषेचा गौरव ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले आहेत. जे श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये ज्ञान भांडार सांगितले ते संस्कृतमध्ये होतं. आणि भोळ्या भाबड्या लोकांची मराठी भाषा होती आणि संस्कृत भाषा ही वेद संपन्न पंडित लोकांची होती. म्हणून भगवद्गीतेतील जे दिव्य ज्ञान होतं ना, ते दिव्य ज्ञान सर्वसामान्य लोकांना कळत नव्हतं. त्यासाठी त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासा येथे संगमेश्वराच्या मंदिरामध्ये बसून आणि सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाले. बरं का. म्हणून काळाची गरज, लेखक कवी असतील तरच इतिहास कळतो. कोणीतरी लिहून ठेवायला पाहिजे, कोणीतरी सांगायला पाहिजे. जे जे आपणाशी टावे ते ते इतराशी शिकवावे, शाने करुणे
सोडावे सकळ जन, असं रामदास स्वामींनी आपल्या पवित्र दासबोध ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. आणि विद्या हे धन असे आहे, दिल्याने वाढते आणि झाकून ठेवल्याने कमी होते. म्हणून या ठिकाणी ज्ञान हे सर्वात पवित्र आहे आणि या ज्ञानामुळेच मनुष्य प्रगती करू शकतो, आपला संसार सुखाचा करू शकतो, जगाचा संसार सुखाचा करू शकतो. आणि इतकी प्रचंड ताकद ज्ञानामध्ये आहे. ज्ञानामुळे मनुष्याला विनम्रता येते. विद्या विनयेन शोभते म्हणतात. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. म्हणून या ठिकाणी प्रवचन सेवेमध्ये सांगत असताना मला अतिशय आनंद होत आहे. या ठिकाणी थोडासा परिहार देणे अतिशय गरजेचे आहे. सद्गुरू पंचमगीर महाराज उर्फ दत्तूगीर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच आपल्या गावचे हिरेमठ मठाधिपती श्री शिवानंद महास्वामीजी त्यांच्या कृपा आशीर्वादाने, सोपूरचे हरिभक्तीपरायण बाबूगीर महाराज, हरिभक्तीपरायण दत्तूगीर महाराज, हरिभक्ती अंकुश महाराज दत्तपुजारी, तसेच शिवदास महाराज, हरिभक्तीपरायण चंद्रराव चव्हाण हे आमचे दादाच आहेत. आणि हरिभक्तीपरायण श्री शिवकुमार मनोहरराव पांचाळ हे आमचे आत्मीय आहेत. सर्वजणच या ठिकाणी जे जे सेवा केलेल्या आहेत. आणि या मंदिराचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण राजकुमार धोंडीबाराव चव्हाण हे आत्मीय आहेत. सर्वजण या ठिकाणी कुणाकुणाचं सगळेजणच या ठिकाणी आपलेच आहात. या ठिकाणी वेळेअभावी प्रत्येकाचं नाव घेणं हे शक्य होणार नाही. तरी तुम्हा सर्वांच्या कृपा आशीर्वादाने हा चालत असलेला पुण्य पवित्र अखंड हरिनाम सप्ताह जोपर्यंत चंद्रसूर्य आहे, जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत हा अखंड हरिनाम सप्ताह दत्त मंदिरातील तुमच्या आशीर्वादाने, सर्वांच्या सहकार्याने चालत राहावा, हीच दत्तप्रभूंच्या चरणी माझी प्रार्थना आहे, मागणी आहे. म्हणून या ठिकाणी देवावर भाव ठेवायला पाहिजे. अंतकरणातील प्रेमळ भाव. या ठिकाणी प्रेमाशिवाय भक्ती, प्रेमीविना भक्ती नको देवा. म्हणून देवाला भाव पाहिजे, ज्ञान नको. प्रेमाविन ज्ञान नको, प्रेमाविन असं संतांनी म्हटलेले आहेत. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं साने गुरुजी सांगितलेले आहेत. आणि प्रेमामुळेच मनुष्य, देव, भक्त लोक, संत लोक एकमेकाजवळ येत असतात. जर ज्ञानामुळे अहंकार जर येत असेल आणि ते ज्ञान सापाच्या विषासारखं होतं बघा. म्हणून ज्ञानी होण्यासाठी अहंकार त्यागून ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. देव हा भावाचा भुकेला आहे. देवाला ज्ञानाची गरज नाही, शिष्याला ज्ञानाची गरज आहे, देवाला भावाची गरज आहे. आणि आपल्या अंतकरणातील प्रेमळ शुद्ध भाव आपण देवाला अर्पण केल्यावर देव आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात. अशा प्रकारचा मनातील भाव, निश्चिम भाव अर्पण करायला पाहिजे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. ज्या मनुष्याच्या अंतकरणात रात्रंदिवस इतरांबद्दल द्वेष आहे, मत्सर आहे, अहंकाराची भावना आहे, अशा मनुष्याचं अंतकरण म्हणजे एक चालता बोलता
या ठिकाणी ती नरकाची जागाच म्हणायला काय हरकत नाही. म्हणून कृपया या ठिकाणी यूट्यूब चालू आहे, प्रवचन चालू झालेलं आहे आणि चालत या ठिकाणी अधूनमधून हिंडू नका कृपा करून, आणि शिस्त पाळा. ही देवाची गादी आहे. म्हणून योग याग विद्धी नव्हे सिद्धी, योग याग विद्धी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, आपुली अहिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. बघा, तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातेमध्ये अखंड चिंतन करून सांगितलेले आहेत. जगाच्या हितासाठी, आपल्या हितासाठी अतिशय कळवळ्याने हे जग बुडत आहे, अज्ञानामुळे अहंकारामुळे बुडत आहे, आणि या जगाला शान करून सोडावं, ज्ञानी करून सोडावं, आणि त्यांच्या संसारामध्ये सुख शांती नांदावी, त्यांचं कल्याण व्हावं, ह्या हेतूने. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिले, तुकाराम महाराजांनी अभंगाता लिहिले, शांती ब्रह्म, एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणाची हे ग्रंथ लेखन केले, एकनाथी भागवत, अनेक भारूड गवळण्या, अशा प्रकारे कितीतरी ग्रंथाची निर्मिती साधू संतांनी केलेली आहेत. आणि ही निर्मिती करत असताना त्यांना अनेक संकटे आले. त्या संकटावर मात करून त्याने ग्रंथाचं लिखाण केले, आणि ते ज्ञान भांडार आपणाला आज ग्रंथ रूपाने आपणाला भेटत आहे, आपण वाचत आहोत, आणि त्यातील आपण ज्ञान ग्रहण करून कित्येक भक्तजन आपल्या स्वतःचा उद्धार करून घेतलेले आहेत. ग्रंथ हेच गुरु. बघा, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, जगाच्या कल्याणा संताची विभूती, देह कष्टविती परोपकारे, सद्गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे. या ठिकाणी अगोदर इंजिनियर डॉक्टर करण्यापेक्षा अगोदर माळकरी करा मुलांना. सध्या या काळाची नितांत गरज आहे. इंजिनियर, डॉक्टर, प्राध्यापक सर्व काही आपण केलो ठीक आहे, जर माळकरी आपण सुसंस्कारी नाही केलो तर तो व्यसनी होईल, आणि व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांना स्वतःलाही विसरणार आणि इतरांनाही विसरून टाकणार, आणि आपल्या कर्तृत्वाला तो विन्मुख होऊन आणि शेवटी त्याची अधोगती होते. म्हणून सगळ्यात अगोदर आपली भाषा, आपली संस्कृती, आपला धर्म, या ग्रंथाचे सुसंस्कार आपल्या मुलावर, मुलींवर द्यायला पाहिजे. म्हणून आज जग भौतिक प्रगती केलेली आहे, भरपूर जगाने प्रगती केलेली आहे, जग चंद्रावर गेलेला आहे, पण सुसंस्काराअभावी आणि त्या पुढील पिढीची अधोगती होत आहे. साधू संतांनी सांगितले, सर्वांनी सांगितले, कलियुगामध्ये माणसाची गर्दी आहे, माणसाचं जंगल मातेल पण माणुसकी हरवेल. म्हणून खरोखरच मला अतिशय खेदाने म्हणावेसे वाटत आहे की माणसाची गर्दी झाली, माणसाचं जंगल वाढलं, पण माणुसकी हरवली. पैशासाठी, आपल्या इस्टेटीसाठी सका भाऊ पक्का वैरी झाला,
काही मुलं आई वडिलाला सुद्धा विसरून गेले, आई वडील सुद्धा मुलांना विसरून गेले. अशा प्रकारची अतिशय दयनीय परिस्थिती आपल्या भारतामध्ये नाही बरं का, बाहेरच्या देशामध्ये अशा प्रकारची परिस्थिती 99% फक्त 1%वरच तिथले संस्कार उरलेले आहेत. म्हणून बाहेरचे जे देश आहेत आपल्या देशाकडे गुरु देश म्हणून पाहतात, अतिशय आदर्शाने पाहतात. संपूर्ण विश्वामध्ये आता सध्या कुंभमेळा आपल्या भारत देशामध्ये चालू आहे. संपूर्ण देशाचे, बाहेरच्या देशाचे डोळे आपल्या भारताकडे लागलेले आहेत. आपल्या घरामध्ये 1-2 पाहुणे आलं की आपली तारांबळ उडते, त्यांची व्यवस्था होत नसते. संपूर्ण देशातून, आपल्या देशातून तर भाविक लोक कितीतरी कोट्यानुकोटी जाऊन त्या ठिकाणी स्नान करून, गंगेचं पवित्र स्नान करून आणि महादेवाचं दर्शन घेत आहेत. तिथली व्यवस्था देवाला सुद्धा, मला वाटतंय देवाला सुद्धा या ठिकाणी आश्चर्य वाटत असेल की इतक्या मोठ्या प्रचंड समाजाची, भाविक भक्तांची व्यवस्था कशा पद्धतीने त्या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीने, कुणाला अन्नाचा कण कमी पडत नाही, कुणाला पाणी कमी पडत नाही, कुणाला सगळ्याला व्यवस्था, अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था. आणि प्रत्येक आपल्या भारत देशातून प्रत्येक घरातील एक मनुष्य हिंदू धर्मातील आणि जाऊन कुंभमेळ्यामध्ये त्या ठिकाणी पवित्र स्नान करून देवादिदेव महादेवाचं आणि दर्शन घेणं हे भाग्य आहे आणि आपलं कर्तव्य आहे. आपल्या स्वधर्मासाठी आपण जागलं पाहिजे. ज्या घरामध्ये स्वधर्म विसरले त्या ठिकाणी अधर्म वाढतो आणि त्या ठिकाणी भाऊ राहत नाही. त्या ठिकाणी शैतानाचा वास असतो. दैत्य, अविचारी, अनाचार वाढतो आणि अनाचारामुळे अधोगती होते. जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी म्हटलेले आहेत आपल्या वचनामध्ये, आचार वे स्वर्ग, अनाचार वे नरका. आणि खरं म्हणजे ही जी आपली धरती आहे, पुण्य पावन धरती आहे. पूर्वी राम अवतारामध्ये रामचंद्र प्रभू आपल्या बंधू लक्ष्मण सीतेसहित या ठिकाणी येऊन त्यांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी आहे. ते दक्षिणेकडे श्रीलंकेला गेलेले आहेत. आणि महात्मा बसवकल्याण या ठिकाणी घोड्यावर फिरलेले आहेत महात्मा बसवेश्वर. आणि त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. छत्रपती शिवाजी राजे, जनता राजे ज्याने हिंदू धर्मासाठी आपलं संपूर्ण आयुष्य कारणी लावले आणि त्या राजाच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली पुण्यभूमी आहे. आणि या पुण्यभूमीवर आपण जन्म घेतलो आहोत आणि हे आपले परम भाग्य आहे. ज्या मनुष्याचं भाग्य आहे ते लोक आपल्या भारत देशामध्ये जन्म घेतात. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा ही भूमी पुण्यभूमी आहे. या ठिकाणी आपल्याला पाण्याची भीती नाही, आतंकवादी लोकांची भीती नाही. या ठिकाणी संपूर्ण ही पृथ्वी सगळेच पिकं बरं का या ठिकाणी पिकतात. सदोदित 10 मिनिटाला एक मंदिर लागतं. कुण्याही गावामध्ये जर आपण गेलो तर 10 मिनिटाला पावल असा आपण जर चालत गेलो 10 मिनिटाला मंदिर लागतात. दुसऱ्या देशामध्ये फक्त एका गावामध्ये एकच मंदिर राहणार त्यांच्या पद्धतीचं. दुसऱ्या देशामध्ये, आपल्या देशामध्ये गावोगाव. आता इथून गेलं की आपण इथं आपल्या हरिभक्तीपरायण चंद्रदादा
यांचं अंबाबाईचं मंदिर आहे, तिथून गेलं की हनुमंतरायाचं मंदिर आहे, तिथं गेलं की लक्ष्मीचं मंदिर आहे, महादेवाचं, अंबाबाईचं, अशा प्रकारे प्रत्येक गावामध्ये मंदिर आहेत आणि त्या देवतांच्या भजनाने पुनीत झालेली ही पवित्र भूमी आहे. म्हणून या भूमीचं रक्षण आपण सौधर्माने केलं पाहिजे. जर आपण धर्माला विसरलो तर दुसरे परकीय अधर्मीय लोक या ठिकाणी येऊन या ठिकाणी आपल्यावर घाला घालतात. म्हणून आपण आपल्या सद्गुरूला, आपल्या स्वामींना, आपल्या धर्मग्रंथांना, आपल्या स्वधर्माला विसरायचं नसतंय. आपली भाषा, आपली संस्कृती, आपले मंदिर, आपले तीर्थक्षेत्र, पुण्यक्षेत्र आपण जीवाची बाजी, प्रसंगी जीवाची बाजी लावून रक्षण करायला पाहिजे. तरच आपण आपला विकास, आपला उद्धार करून घेऊ शकतो. अन्यथा परकीय सत्तामध्ये या ठिकाणी आपला उद्धार होऊ शकत नाही. आपण ग्रंथ निर्भयपणे वाचू शकत नाही बरं का. परमिशन घ्यावं लागतं. आम्हाला गुरुचरित्र पारायण लावायचं आहे साहेब, परमिशन द्या. ते परमिशन दिले तर आपण गुरुचरित्र पारायण लावतो दुसऱ्या परकीय अधर्मीय लोकांच्या सत्तेमध्ये. पण आपण सुदैवी आहोत. आपणाला आपल्या धर्मग्रंथाचं पारायण करण्यासाठी कुणाचीही परमिशनची गरज नाही. पूर्वीच्या काळामध्ये गरज होती. परमिशन, भजन, पूजन, ग्रंथ वाचन करायचं म्हटलं की परमिशन द्या. ते दिले तर दिले, नाही तर नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिले, बसवण्णांनी वचन लिहिले, अक्क महादेवांनी वचन सांगितले, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगाता लिहिले, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहून संपूर्ण रामायण, रामकथा घरोघर पोहोचविले बघा. म्हणून सध्या रामायणाची गरज आहे. भावाचं ते भावाचं आणि माझंही भावाचं हे रामायण सांगतं बरं का. आणि माझं ते माझं आणि भावाचं तेही माझं असं कोण सांगतं? महाभारत सांगतं. म्हणून महाभारताची गरज नाही तर रामायणाची गरज आहे. आणि खरं म्हणजे आमचं भाग्य 500 वर्षापूर्वी राम मंदिर उद्ध्वस्त झालेलं होतं आणि ते राम मूर्ती प्राण प्रतिष्ठा अयोध्येमध्ये आपण प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलं. आपल्या गावामध्ये, प्रत्येक भारत देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी रामाचे भक्त होते त्यांनी प्राण प्रतिष्ठा डोळ्यांनी पाहिले. त्या शुभ प्रसंगी, मंगल प्रसंगी प्रत्येक गावामध्ये कोणी रामायण लावले, कोणी अनेक ग्रंथ, भजन, कीर्तन, प्रवचन करून रामाचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अतिशय मोठ्या उत्साहाने साजरा केले. आमच्याही गावामध्ये, लंजवाड गावामध्ये महास्वामीजी, श्री शिवानंद महास्वामीजी यांच्या अधिपत्याखाली सर्व लंजवाड ग्रामवासियांनी, सदभक्तांनी फार मोठा उत्सव रॅली काढले होते आणि हे आपलं परमभाग्य आहे. म्हणून या ठिकाणी आपण गुरु करून घ्यायला पाहिजे अगोदर बरं का. शिवाजी महाराजांचे गुरु श्री जगद्गुरु तुकाराम महाराज होते. ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु निवर्ती महाराज होते, त्यांचेच वडील बंधू. नामदेव महाराजांचे गुरु विशोबा खेचर होते. म्हणून या काळामध्ये
माळकरी करणं हे अत्यंत गरज आहे. नंतर डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक हे सर्व शिक्षण शिकवा, अशी माझी कळकळीची विनंती आहे बरं का. म्हणून केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे, असं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहेत. प्रयत्न करायला पाहिजे. आता या युगातला काळ हा अतिशय भयंकर आहे. या ठिकाणी प्रत्येकाला अहंकार वाढलेला आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रेम भावना लोप पावत चाललेली आहे. आणि या सप्त्यातून आपणाला काय घ्यायचं आहे? प्रसाद, ज्ञानप्रसाद. तर आपल्या मनातील अहंकार त्यागायला पाहिजे. सर्वजण आपण प्रेमाने वागायला पाहिजे. आपल्यातील जे व्यसन आहेत बरं का, ते व्यसन आपण त्यागलं पाहिजे. आणि व्यसन जर आपण त्यागलो तर आपले शरीर, आपले आरोग्य, आपली मनस्थिती चांगली राहून आपण आपल्या घरची, आपल्या संसाराची, आपल्या गावची, आपल्या देशाची प्रगती करू शकतो आणि आपल्या मुलांना सुसंस्कार देऊ शकतो. जर आपणच व्यसनी असलो तर आपले मुलंसुद्धा व्यसनी होतात. म्हणून आपण आपल्या आचाराने, विचाराने, सदाचाराने आपण अतिशय पवित्र आचरणाने, विचाराने बरं का आदर्श ठेवायला पाहिजे आपल्या कुटुंबामध्ये, गावामध्ये, देशामध्ये. तरच आपला उद्धार आहे. आपणाला वैकुंठाची प्राप्ती होते. नाहीतर जिवंतपणेच नरक भोगावं लागतं बरं का. हे जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेले आहेत, आचार वे स्वर्ग, अनाचार वे नरक. म्हणून या ठिकाणी मी संताची भरपूर सेवा करता, मी गुरुची सेवा करता, सगळं करता, भक्ती करता, पण माझ्या मनातील जर अहंकार गेला नसेल तर मी नरकासमान आहे. इतरांबद्दल द्वेष, प्रेम, मत्सराची भावना जर असेल मनामध्ये तर तो कितीही भक्ती करून आणि तो पापीच आहे, त्याला नरकाचीच प्राप्ती भेटते, असं साधू संतांनी सांगितलेले आहेत. म्हणून अहंकाराचा वारा न लागो माझी या विष्णुदासा भाविकाशी, असं नामदेव महाराजांनी आपल्या आरतीमध्ये म्हटलेले आहेत. अहंकार लागला की मनुष्य वाया गेला. अहंकार त्याच व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये, ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होतो, त्याच व्यक्तीला अगोदर जाळून भस्म करतो बघा. म्हणून अहंकार हा अतिशय वाईट आहे. सोबत पैसा येणार नाही आपणाला, आपलं घर दार काहीच येणार नाही आपल्यासोबत, आपले लेकरं येणार नाहीत, बायको येणार नाही, काहीच येणार नाही. आपलं शरीर आपलं नाही तर कोण कुणाचे. म्हणून या ठिकाणी देवाची भक्ती, समाजाची सेवा, देशाची सेवा, देवाची सेवा, अखंड हरिनाम सप्ताहामध्ये येऊन प्रवचन, कीर्तन, भजन, या ठिकाणी जे काही कामं आपल्या हाती दिसतील या मंदिरामध्ये 7 दिवस फक्त आपणाला जास्त काही नाही. पत्रावळी उचलणे, अन्नदान करणे, ज्ञानदान करणे, खरं म्हणजे आपलं भाग्य आहे. या ठिकाणी आपला सप्ताह दिव्य भव्य स्वरूपामध्ये होत आहे आणि बरेच साधू संत येत आहेत. कालचा भव्य दिव्य सोहळा कितीतरी गावचे लोक आले होते. भव्य कीर्तनाचा सोहळा झाला पहिल्या दिवसापासून आणि खरं म्हणजे आपलं भाग्य आहे. या ठिकाणी दररोज सांज सकाळी आमचे हरिभक्तीपरायण गुरुतुल्य श्री अंकुश महाराज या ठिकाणी आरती करतात दत्ताची आणि कर्मयोगी आहेत.
मी स्तुती म्हणत नाही, मी स्तुती करत नाही कुणाची. आणि हे कर्मच आपल्या सोबत येतात बरं का. पैसा, धन, इस्टेट हे सगळं दुसऱ्याचं आहे. कितीतरी लोक आले, आपले वाड वडला आले, कितीतरी राजे महाराजे होऊन गेले, त्यांचं नाव राहिलेलं नाही. आणि खरं म्हणजे आपल्या गावचं भाग्य पंचमगुरू सद्गुरू पंचमगीर महाराज, दत्तूगीर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी आपल्या गावचा इतिहास दत्तप्रभूने, आपले दत्त प्रभू यांनी करून घेतलेली आहेत सेवा. आपण निमित्त मात्र आहोत. कोणीतरी इतिहास लिहून ठेवायला पाहिजे, एक एक शब्द पुढच्या काळामध्ये, आणि ते अमर शब्द आहेत. आणि इतकं भाग्य आपलं सर्वांचं आहे. आणि ही सेवा तुमच्या कृपा आशीर्वादाने आणि माझ्यासारख्या पामराला भेटली, हे माझं भाग्यच म्हणतो बरं का. परवा ग्रंथ प्रकाशन झालं पंढरपुरामध्ये. जे पांडुरंग मंदिराचे, विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज हौशेकर त्यांच्या हस्ते, आणि देहूचे तुकाराम महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वंशज 11वे त्यांच्या पवित्र हस्ते अनेक मंत्री लोक पंढरपुरामध्ये आले होते. प्रकाशन झालं. आपलेही गावचे सुपुत्र चव्हाणसाहेब, हनुमंतरावजी चव्हाणसाहेब या प्रोग्रामला गेले होते. आणि तो हा ग्रंथ आहे 30 अध्यायाचा. यामध्ये बसवेश्वरांचं जीवनचरित्र, शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र, अक्क महादेवीचं जीवनचरित्र, ज्ञानेश्वर महाराजांचं जीवनचरित्र, तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र, अशा सगळ्या साधू संतांचं जीवनचरित्र आणि इथला इतिहास, आपल्या भारत देशाचा, कुंभमेळ्याचा संपूर्ण इतिहास, आपल्याही गावचा इतिहास 2 वह्यांमध्ये या ठिकाणी आलेला आहे. फक्त 2 वह्यांमध्ये बरं का. हे भाग्य, हे आपल्या लंजवाड गावचं भाग्य आहे. म्हणून या ठिकाणी पुण्यवंत जन्माला आलेले आहेत, खरे या ठिकाणी सद्भक्त जन्माला आलेले आहेत. आपल्या गावामध्ये भरभरून अन्नदान देत आहेत. आणि त्या सर्वांना बरं का दत्तप्रभूची कृपा आशीर्वाद कोटी कोटी लाभो. आणि सर्व आईबाप, बंधू भगिनी या सर्वांच्या, आपले महास्वामीजी शिवानंद गुरुवर्य, हरिभक्तीपरायण अंकुश महाराज, हरिभक्तीपरायण चंद्रदादा, हरिभक्तीपरायण शिवकुमार पांचाळ सर, तसेच सर्वजण या ठिकाणी आलेले गावातील परगावचे संत मंडळी, या सर्वांच्या माता पिता बंधू भगिनी या सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून झालेली सेवा. आता हरिपाठाला कितीही बोलावं ते कमीच आहे बरं का. जास्त जर मला चुकीचं बोललो असेल तर तुम्ही ते क्षमा करा. आणि जे उणं आहे ते भरती करून घ्या. तुमच्या सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून आणि झालेली सेवा या ठिकाणी सद्गुरू पंचमगीर महाराज उर्फ दत्तूगीर महाराज, गुरुवर्य आहे दत्तप्रभू, देवादिदेव, 3 देवाचा अवतार, आणि या देवांच्या चरणावर ही सेवा समर्पित करून आणि सेवेला या ठिकाणी विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानरज माऊली तुकाराम. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. भान रामचंद्र महाराज की जय. हनुमान की जय. धन्यवाद शिवाजी सरांना. आतापर्यंत रसाळ असा प्रत्येक काळामध्ये भक्तीच्या गरज आहे. मागे ह्या भूमीमध्ये अनेक संत होऊन गेले आणि त्या संतांच्या
फिरलेला राहिलेला पवित्र जागा आणि त्या जागामध्ये आम्ही जन्माला आलो तर अनंत अनंत जन्माचे पुण्य आहे म्हणून या भूमीवर आम्ही जन्माला आलेलो आहोत. अशा प्रकारे सविस्तरपूर्वक चांगल्याप्रमाणे प्रवचनाचा सेवा केले आणि लय आनंद झाला. कशाबद्दल म्हणजे भक्ती रसामृत सिंधू ग्रंथ लिहिणं हे सोपं नाही. ग्रंथ लिहिणं हे सोपं नाही. शब्दाला शब्दाची जोड, शब्दाला शब्दाची साखळी जोड व्हावं लागते. सरस्वती माता ज्याला प्रसन्न झाल्या त्यानंच साहित्यकार होतो, अन्यथा होणार नाही. आणि सरांच्या पाठीमागे दत्तप्रभूंच्या असाच आशीर्वाद राहू दे. त्यांच्या साहित्य जगावर उचंबळून येऊ दे. मागे अनेक संतांनी साहित्यामध्ये प्रसिद्धी पावलेली आहेत. त्याच प्रकार दत्त महाराजांच्या कृपेनं, त्या सरस्वती मातेच्या कृपेनं असं शिवाजी सरांना साहित्यामध्ये यशस्वी मिळो, रसामृत त्यांच्या साहित्यामध्ये यावं, अशा प्रकारचं देवानं आणि त्यांच्यावर आशीर्वाद करावे हे देवाच्या चरणी मी मागणी मागतो. अत्याधिक चांगल्याप्रमाणे आतापर्यंत प्रवचनाचं सेवा केले त्याबद्दल दत्त मंदिरतर्फे आणि सगळं गावातर्फे त्यांना अनंत धन्यवाद त्यांना सांगतो. वा 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 वा, हे कसली चांगली गोष्ट झाली आहे. ते व्हिडिओ बंद करा. लाल लाल आणि सांगायचं होतं नाही आता हरिपाठाला सुरुवात. हां हां ते बी आहे. ते घेऊनच या सगळं उघड घेऊन या. नाही ना ते